आजकाल आपण बघत आहोत बरेचसे व्हिडिओ, बरेचसे रील येतात, की हेल्थसाठी हे चांगलं आहे, ते चांगलं नाही आहे. सर्टिफिकेशन वगैरे आहे, हां. तुम्ही जे केलेलं ते कशातनं केलं किंवा कुठून केलं त्याबद्दल? तर मग तिथे मी ऍक्च्युली शिकली की लोकांना कसं हेल्प करायचं, कसं सर्व्हिस द्यायची. मग तुमचा जो 12 वर्षाचा हा जो प्रवास आहे, याच्यात सर्वात मोठा टर्निंग पॉइंट तुमच्यासाठी कुठला ठरला? आज आपल्या व्यापार गप्पाच्या एपिसोडमध्ये जे आरोग्य तज्ञ आहेत स्नेहा मॅडम ते येणार आहेत. तर आजचा भाग आहे हा 2 भागात आपण दाखवणार आहोत. तर पहिल्या भागात आपण आरोग्य आणि डाएट रिलेटेड आपण ज्या आहेत त्या चर्चा करणार आहोत आणि पुढच्या भागात आहे ह्या बिझनेस आणि करिअरशी रिलेटेड डाएटमध्ये काय स्कोप आहे त्याच्याशी करणार आहोत. तर चला सुरू करूया पहिला भाग. नमस्कार मित्रांनो, व्यापार गप्पाच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आजकाल आपण बघत आहोत बरेचसे व्हिडिओ, बरेचसे रील येतात, की हेल्थसाठी हे चांगलं आहे, ते चांगलं नाही आहे. तर ह्याच्यासाठी आज आपण आपल्या भेटीस आणलेल्या आहेत स्नेहा मॅडम यांना. त्या एक आहार तज्ज्ञ आहेत. 12 वर्षापासून त्यांचं ह्या गोष्टीमध्ये अभ्यास आहे. सो आज आपण त्यांच्यासोबत ह्या गोष्टीमध्ये चर्चा करणार आहोत. तर नमस्कार स्नेहा मॅडम, कशा आहात तुम्ही? एकदम छान. तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन आपल्या व्ह्युअर्सला करून दिलं. नक्की. तर मी डायटिशियन स्नेहा गीते आहे. माझा टोटल 12 वर्षांचा अनुभव आहे. माझ्या प्रोफेशनची सुरुवात झाली इनिशियली विथ अ डिप्लोमा इन डायटेटिक्स आणि वेट मॅनेजमेंट. ACSM अमेरिकन काउन्सिल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन त्याच्यामधनं केलं. मी सर्टिफाईड डायबिटीज एज्युकेटर आहे फ्रॉम NDP आणि मी माझं मास्टर्स केलं डायटेटिक्स आणि वेट मॅनेजमेंट आणि फूड सर्व्हिस मॅनेजमेंटमध्ये ओके, फ्रॉम इग्नू. ग्रेट. सो हे करत करत माझा 12 वर्षांचा मी अनुभव कम्प्लीट केलेला आहे Correct. आणि आता या प्रोफेशनमध्ये ॲज अ बिझनेस वुमन म्हणून ओके, कार्यरत ग्रेट आहे. ग्रेट. आज बोलून तुमच्याशी खूप छान वाटतं मॅडम. सो तुमची ही जी न्यूट्रिनिस्टची जी सुरुवात आहे, आहार तज्ञाची सुरुवात आहे 12 वर्षाची, बरोबर. त्याची जर्नी मला ऐकून घ्यायलाच आवडेल. तर नक्की. मला सुरुवातीपासून तुम्ही थोडंसं मला. तर जेव्हा करिअरची सुरुवात करायची होती मला डॉक्टर व्हायचं होतं. करेक्ट. तर आपण म्हणतो ना आपण काही मार्क्स कमी मिळाल्यामुळे किंवा काही स्कोर त्या पद्धतीचा नाही झाला तर थोडंसं मला वाटलं की नको आपण थोडं करिअर चेंज करूया का. पण मनामध्ये कुठेतरी एक जिद्द होती की लोकांना आपल्याला हेल्प करायची आहे, त्यांना त्यांचं म्हणजे एक चांगलं मार्गदर्शन करायचं की निरोगी जीवनशैली कशी जगता येईल. Correct. कारण आजकाल त्यावेळेस नाही पण आता पुढे जाऊन बरेचसे आजार येणार आहेत आणि त्याची सुरुवात कुठेतरी झालेली होती. म्हणून त्या फील्डशी रिगार्डिंग किंवा निगडीत कुठेतरी काही करता येईल का हे मी शोधत होती आणि त्याच वेळेस मला हे डायटेटिक्सचा एक नवीन चॅप्टर माझ्या डोळ्यासमोर आला ओके, आणि मी डिसाईड केलं की मग मी ह्याच्यामध्ये करिअर करेल की Correct. ऍज अ डायटिशियन म्हणून नाही डॉक्टर होऊ शकली तर ऍज अ डायटिशियन म्हणून मी लोकांना मदत करेल, करेक्ट. त्यांना मार्गदर्शन करेल की कशी चांगली जीवनशैली ते जगू शकतात आणि कसे त्यांचे आजार ते रिव्हर्स करू शकतात. Correct. तर असं डिसिजन घेऊन मग मी माझं एज्युकेशन स्टार्ट केलं, कम्प्लीट केलं आणि माझ्या करिअरची सुरुवात केली. त्याच्यानंतर जवळपास 9 वर्ष मी ॲज अ डायटिशियन म्हणून जॉब केला आहे. Correct. वेगवेगळ्या कंपनीजमध्ये मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलंय Correct. आणि नंतर असं डिसाईड केलं की आपण स्वतः सुद्धा या क्षेत्रात स्वतः उतरून लोकांना मदत करू शकतो. म्हणून ॲज अ डायटिशियन माझं स्वतःचं स्टार्टअप मी स्टार्ट केलं. Very good. माझ्या कंपनीचं नाव न्यूट्रा मिल आहे. ओके, तर न्यूट्रा मिलची सुरुवात 2023 साली झाली आणि आज त्याला 3 वर्ष पूर्ण झालेली ओके, आहे. कॉंग्रॅच्युलेशन. येस. मग तुमचं जे सर्टिफिकेशन वगैरे आहे, हां. तुम्ही जे केलेलं ते कशातनं केलं किंवा कुठून केलं त्याबद्दल सांगा. येस वेगवेगळे मी जागेंमधनं केलेलं आहे. जसा माझा डिप्लोमा हा अमेरिकन काउन्सिल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन आहे. तो स्पेसिफिकली वेट मॅनेजमेंटवर म्हणजे वजन कसं कमी करायचं, त्याच्यासाठी कशा पद्धतीचे आहार बनवायचे, तर बरं. त्याचं स्पेसिफिक मी तिकडे नॉलेज घेतलेलं आहे. बरं. मग नंतर मी मास्टर्स इग्नूमधनं केलेलं आहे, इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी. ओके, तिथून माझं मास्टर्स झालेलं आहे डायटेटिक्स आणि फूड सर्व्हिस मॅनेजमेंट. मग त्याच्यामध्ये 2 क्षेत्र उघडतात जिथे आपण ॲज अ डायटिशियन हॉस्पिटल्समध्ये काम करू शकतो किंवा लोकांना वेट लॉससाठी किंवा आजारांना रिव्हर्स करायचं कसं थ्रू आहार हे गाईड करू शकतो. बरं. आणि दुसरं ॲज अ न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम करू शकतो जिथे आपण वेगवेगळे जे न्यूट्रास्युटिकल प्रोडक्ट आहेत जसे प्रोटीन सप्लिमेंट आहे, मल्टीव्हायटॅमिन असतात, वेगवेगळे जे सप्लिमेंट आजकाल आपल्याला लोक घेतात तर ते कसे मॅन्युफॅक्चरिंग करायचं, फॉर्म्युलेशन कसं करायचं, तर ते क्षेत्र ॲज अ न्यूट्रिशनिस्ट म्हणून मी तिथे सुद्धा करू शकतो. तर ते बरं. सुद्धा तिथे शिकलेली आहे. करेक्ट. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ॲज अ स्वतःचं समजा एक रेस्टॉरंट सेटअप करायचं आहे किंवा एक हॉटेल सेटअप करायचं असेल तर ते सुद्धा ॲज अ ते शिक्षण घेऊन आपण करू शकतो. ग्रेट ग्रेट. मग तुमचा जो 12 वर्षाचा हा जो प्रवास आहे, याच्यात सर्वात मोठा टर्निंग पॉइंट तुमच्यासाठी कुठला ठरला त्याच्याबद्दल
Right. मला ऐकायला आवडेल. तर जेव्हा एज्युकेशन कम्प्लीट झालं तर पहिले एक ठाण्याला एक कंपनी होती सारथी म्हणून, तिथे मी जॉब केला. ऑन कॉल म्हणजे डायबिटीज पेशंटला पंप द्यायचे, ते मेट्रॉरिक म्हणून एक पंप होता. तर तो पंप प्रोव्हाइड करायचे आणि मग त्यांना आपण गायडन्स करायचं, कसं यूज करायचं, डाएट प्लॅन कसा फॉलो करायचा फॉर डायबिटीज रिव्हर्सल थ्रू डाएट. तर हे मी करत होती. 1 वर्ष जवळपास मी तिकडे केलं. पण ते एक म्हणतो ना आपण, त्या कोर लेव्हलला मी पोहोचत नव्हती. म्हणजे आय वॉन्टेड टू रीच टू देअर हार्ट. तर असं करता करता मला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली. हेल्दीफाय मी कंपनी म्हणून आहे, करेक्ट, ऑनलाईन कंपनी आहे. Correct. एव्हरीवन माइट बी नोईंग दॅट. करेक्ट, ऍप बेस्ड. तर तिथून मला एक ऑफर आली ऍज अ Correct. डायटिशियन म्हणून. करेक्ट. मी लगेच ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब केली. Okay. इवन दो इट वॉज वर्क फ्रॉम होम. पण एक म्हणजे म्हणतो ना आपण, एक संधी होती ती माझ्यासाठी, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती, जिथे मी मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचू शकत होती. तर मी लगेच ती ऑपॉर्च्युनिटी घेतली. इट वॉज अ टर्निंग पॉईंट ऑफ माय करिअर. कारण त्या प्रोफेशन म्हणजे जेव्हा हेल्दीफाय मी जॉईन केलं, तेव्हा तिथे मी ऍक्च्युली शिकली की लोकांना कसं हेल्प करायचं, कसं सर्व्हिस द्यायची, कसं रिटेन करायचं, कसे रिझल्ट द्यायचे, आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, जरी मी त्यांना समोर बघत नव्हती कारण की कॉल्सवर असायचं, पण जो आनंद मी अनुभव घेतलाय, तर त्या आनंदातनं आणि जो त्यांना चेंज आलेले आहे त्याच्यामधनं ऍक्च्युअली सॅटिस्फॅक्शन जे असतं ना, ते मी Correct. अनुभवलं करेक्ट. त्या दरम्यान. आपण त्या क्लायंट्स बद्दल किंवा ह्याच्याबद्दल पण बोलू. मग तुम्ही ज्या हेल्दीफाय ह्या कंपनीमध्ये होतात, तर तुम्हाला ह्यातनं शिकायला काय भेटलं वगैरे, त्याबद्दल आम्हाला सांगाल? हो, म्हणजे जेव्हा हेल्दीफाय मी ॲपमध्ये मी ॲज अ डायटिशियन म्हणून जॉईन केलं, जवळपास 5 वर्षाची जर्नी होती. स्टार्ट केलं ॲज अ ज्युनियर डायटिशियन, नंतर सिनियर डायटिशियन म्हणून होती मी. तर त्या जर्नीमध्ये ना मी वेगवेगळे उपक्रम तर असायचेच. म्हणजे क्लायंट हँडलिंग होतं, कॉर्पोरेट क्लायंट्सना सेमिनार, वेबिनार्स देणं, ते सुद्धा होतं. तर जेव्हा सर्व्हिस देत होती ना, तेव्हा नुसतं आपण त्यांना डाएट देऊन सोडणं हा प्रकार नसून, त्यांच्या हृदयापर्यंत कसं जाता येईल आणि त्यांना एक बॉन्डिंग कसं क्रिएट करता येईल त्यांच्यासोबत, आणि रॅपो बिल्डिंग काय असतो, कसं आपण एम्पथाईज आणि सिम्पथाईज करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस आहे ना, तुम्ही एखादा आहार चालू करताय किंवा कुठलाही प्रोग्राम जेव्हा चालू करताय, कुठेतरी माइंडसेट महत्वाचं असतं. म्हणजे म्हणतो ना की करायचं आहे, पण कुठेतरी 2-3 दिवसानंतर नाहीये, मला नाही जमत आहे, मी नाही करू शकत आहे, ते मोटिवेशन निघून जातं. तर ते मोटिवेशन त्यांना देत राहणं, सतत फॉलोअप कॉल करत राहणं, त्यांच्याशी कनेक्टमध्ये राहणं, हे फार महत्वाचं आहे. आणि मेन म्हणजे काय ना, या जर्नीमध्ये बऱ्याच लोकांनी आपले फिलिंग्स माझ्याबरोबर शेअर केले. त्यांचं काय, बरेचशा अडचणी ज्या त्यांना येत आहेत, कधी कधी पर्सनल लाईफमध्ये येणाऱ्या अडचणी, प्रोफेशनल सोशल लाईफमध्ये, तर हे सुद्धा त्यांनी माझ्यासोबत शेअर केले. आणि त्याच्यावर सुद्धा थोडं का होईना मार्गदर्शन मी देण्याचा प्रयत्न केला. कारण म्हणतो ना आपण, डाएट इज वन पार्ट, पण ओव्हरऑल जेव्हा तुम्ही सिस्टमॅटिकली, तुम्हाला जेव्हा शिफ्ट व्हायचंय किंवा चेंज व्हायचंय, ट्रान्सफॉर्म व्हायचंय, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल आणणं गरजेचं आहे. तर हे माझ्यासाठी खूप शिकण्यासारखं होतं ड्युरिंग दॅट जर्नी. करेक्ट. आणि ह्याचा मला प्रत्यय नंतर हेल्दीफाय मी सोडल्यानंतर सुद्धा आला. करेक्ट. आता तुम्ही हेल्दी म्हणजे ओव्हरऑल तुमच्या ह्या प्रवासामध्ये 4-1 हजारापेक्षा जास्त क्लायंट तुम्ही मॅनेज केलेले आहेत. हो. तर ह्याच्यात असं चॅलेंजिंग तुम्हाला कुठला कस्टमर किंवा चॅलेंजिंग केस तुमच्या समोर आलेली का? बरेच आहेत असे चॅलेंजिंग. म्हटलं तर कसं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती वेट लॉस प्रोग्राम जॉईन करते किंवा डिझीज रिव्हर्सल करते ना, तर तसं मी मगाशी म्हटलं, मोटिवेशन फार गरजेचं आहे. तर इनिशियली खूप असतं, कारण की तो एक फेज असतो की आपल्याला काहीतरी अचीव्ह करायचं आहे, पण ओव्हर द पिरियड त्यांना टिकून ठेवणं फार मुश्किल असते. कारण की गिव्हअप करणारे असतात, काही ना काही अडचण येणं असतं, तर त्याच्यामध्ये त्यांना ते पुश करत राहणं फार गरजेचं आहे. तर मला 2 किस्से तुमच्यासोबत शेअर करायला आवडतील. एक म्हणजे ड्युरिंग कोविड. म्हणजे काय झालं, कोविडमध्ये सगळ्यांना एक फिलिंग यायला लागलं की आता कुठेतरी फिटनेस महत्वाचं आहे, कारण की इम्युनिटी लो होणं है ना, बरेच काही ना, ऍक्च्युली कोविडपेक्षा स्ट्रेसमुळे किंवा दुसरेच आजार होऊन लोकांना बरेचसे हेल्थ इश्यूज निर्माण झाले. तर एक असेच क्लायंट माझ्याकडे गृहस्थ आले होते, बँगलोरचे क्लायंट होते. ते जेव्हा कोविडच्या दरम्यान आले, तेव्हा 113 किलो त्यांचं वजन होतं, आणि प्लस ही वॉज हायली डायबिटिक. म्हणजे इन्सुलिन शिवाय त्यांना पर्याय नव्हता. डॉक्टर लिटरली सेड की लाईफ लॉंग यू हॅव टू बी टेक इन्सुलिन फॉर अ लाईफ लॉंग, आणि सोबत ब्लड प्रेशरची पण सुरुवात झालेली होती. तर त्यांनी जेव्हा ही जर्नी स्टार्ट केली ना, कुठे त्यांच्यात ते मोटिवेशन नव्हतं. म्हणजे ते म्हटले की मला वाटत नाही मी एवढा मोठा गोल मी अचीव्ह करू शकतो. मी त्यांना म्हटलं, लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी गरजेची आहे. मनात एकच गोष्ट ठेवा की पटकन 10-20 किलो कमी नाही करायचे,
तुम्ही लॉंग टर्म माझ्यासोबत राहा, वेळ लागेल, पण जर कमिटमेंटनी केलं तर 100% रिझल्ट येईल. करेक्ट. 1 वर्ष ते माझ्यासोबत होते. 1 वर्ष. बरोबर. मध्ये असे बरोबर. अपडाऊन्स खूप आले. करेक्ट. पण 1 वर्ष त्यांनी कमिटमेंटनी केलं आणि आफ्टर 1 इयर ही लॉस्ट अराउंड 40 kg. हो वाव. येस, 75 ला आले ते. आणि प्लस त्यांचं जे इन्सुलिन होतं ते कम्प्लिटली बंद झालं. व्हेरी गुड. वेन ही वेंट टू द डॉक्टर ना, डॉक्टर वॉज सरप्राइज्ड. अरे तू हे कसं केलं, म्हणजे इन्सुलिन बंद होणं हे सोपं नाहीये. सो कम्प्लीट रिव्हर्सल ऑफ डायबिटीज, ब्लड प्रेशर रिव्हर्स केलं, वेट लॉस केला. आणि जेव्हा कोविडमध्ये बाहेर पडणं अवघड होतं त्यावेळेस टेरेसवर का होईना जाऊन त्यांनी डेली वर्कआउट केलं व्हेरी गुड. आणि त्यांचे गोल अचीव्ह केले. सो दॅट कमिटमेंट जे आहे ना, करेक्ट. तर ते त्यांना बघून मला पण कुठेतरी एक मोटिवेशन आलं की Correct. नाही, हे जर करू शकतात तर असं बरेच असंख्य लोकांना आपण गाईड करूच शकतो. करेक्ट. तशीच एक दुसरी सक्सेस स्टोरी रिसेंट आहे. 12 वर्षाची मुलगी आहे. 84 kg वेट झालेलं ड्यू टू सर्टन सर्कमस्टान्सेस. आई टेन्शन मध्ये होती की होईल का नाही होईल, कारण कुठेतरी बॉडी शेमिंग, बाहेर मुलींना चिडवणं वगैरे हे कॉमन झालंय की. तर तिने काही मनामध्ये भीती होती की होईल की नाही. मी त्यांना म्हटलं थोडा विश्वास ठेवा, नक्कीच होईल, वेळ द्या. 3 महिन्यामध्ये तिने जवळपास 10 kg वेट लॉस केले. ओके. खूप छान मॅडम. येस. खूप छान काम करताय तुम्ही. तर लोक जे वेट लॉस करताना खूप मोठी चूक करतात, तर ती काय आहे तुमच्या हिशोबाने जे वेट लॉस करतात? तर वेट लॉस करताना सगळ्यात मोठी चूक हीच आहे की स्वतःवर विश्वास ठेवत नाही. करेक्ट. बिलीफ नाहीये. म्हणजे करतात सुरुवातीला, कोणीतरी बोललंय म्हणून, पुश केलंय म्हणून, मोटिवेशन म्हणून करतात. पण एक पिरियड नंतर जर रिझल्ट आला नाही किंवा स्टॉप झालं की लगेच गिव्हअप करतात. करेक्ट. हे लक्षात घेत नाही की हे डेस्टिनेशन नाहीये, ही एक जर्नी आहे. जर्नी आहे. आणि ही लाईफ लॉंग, जसं तुम्ही जेवण रोज करताय, असं नाही की ठराविक पिरियड पर्यंत जेवण करणार आणि मग सोडून देणार. तसं लाईफ लॉंग तुम्हाला फिटनेस हे तुमच्या आयुष्याचा एक भाग असणं गरजेचं आहे. करेक्ट आहे. करेक्ट. तर ती चूक लोक बऱ्याच वेळेस करतात. ओके. म्हणजे त्यांचं माइंडसेट चेंज करायचं, म्हणजे तुमचं म्हणणं ते आहे की तुमचं माइंडसेट जो आहे तो वेट लॉस साठीचा ही जर्नीच्या हिशोबाने तुम्ही बघा की तुम्ही आजकाल जे शॉर्टकट्स करतात किंवा बाबा तुमचे क्रॅश कोर्स वगैरे, तर त्याच्या मागे नका जाऊ. एक्झॅक्टली. कारण हे लॉंग टर्म हेल्प करत नाही. करेक्ट. आजकाल लोक पण आहेत जे ते क्रॅश कोडकडे जास्त म्हणजे अट्रॅक्ट होतात, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा, आजकालची लाईफस्टाईल इन्स्टंट आहे ना. इन्स्टंट, सगळं इन्स्टंट पाहिजे. करेक्ट. मोबाईलवर मागवलं की लगेच येतं, है ना. इन्स्टंट, एव्हरीथिंग इज इन्स्टंट. करेक्ट. मग अशामध्ये लोकांना वेट लॉस सुद्धा सस्टेनेबल आणि लॉंग टर्म नकोय. करेक्ट. पटकन हवंय. म्हणजे मला 10 दिवसात तू 10 kg कमी करून दे. मग त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. भलेही मग त्याच्यामध्ये तुमचा मायक्रोन्यूट्रिएंट लॉस हो, भलेही मग त्याच्यामध्ये तुम्हाला विकनेस येऊ किंवा नको असलेले आजार येऊ, दॅट इज ओके. ते साईड इफेक्ट कडे ते दुर्लक्ष करतील. पण इन्स्टंट रिझल्टसाठी, क्विक वेट लॉससाठी हे क्रॅश डाएट, क्रेझी डाएट्स, हे सगळं ते फॉलो करतात. बरोबर. आणि जो सांगणारा आहे तो पण एक सर्टिफाईड आहे का नाही ते पण कधी कधी आपण एक्झॅक्टली. एक प्रश्न असतो. सर्टिफाईड जाऊ दे, कॉमन झाले चॅट जीपीटी आणि गुगल. त्याच्यावर जा, आय वॉन्ट टू लूज वेट 10 kg, गिव्ह मी अ डाएट. पण हे नाही लक्षात घेत की ते तुम्ही तो फॉलो करताय. ते एक जेनेरिक प्लॅन दिलाय त्यांनी. तुमची हाईट, वेट, बॉडी, तुमचं इमोशनल पॅटर्न, है ना, तुमची लाईफस्टाईल काय आहे, हे फक्त एक डायटिशियन समजून घेऊ शकता आणि त्याच्या हिशोबाने कस्टमायझेशन करू शकता. करेक्ट. करेक्ट. 100%. जे सस्टेनेबल वेट लॉस आहे याचा अर्थ काय, म्हणजे किंवा ह्याला काय बोलू शकतो? सस्टेनेबल म्हणजे काय की लॉंग टर्म तो टिकला पाहिजे. करेक्ट. कुठलीही गोष्ट तुम्हाला जर अचीव्ह करायची आहे त्याला तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. आज बिझनेसमॅन म्हणून सक्सेसफुल व्हायचं आहे तर आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागेल की. करेक्ट. तसंच जर तुम्हाला वेट लॉस करायचा आहे किंवा कुठलाही आजार रिव्हर्स करायचा आहे तर सस्टेनेबिलिटी गरजेची आहे. सस्टेनेबिलिटी म्हणजे काय की करत राहा, ट्राय अंटिल यू सक्सीड. मग ते ट्राय किती दिवस करायचंय, महिने करायचे की वर्ष करायचंय, हे तुमच्या बॉडीवर डिपेंड आहे आणि तुम्ही किती डेडिकेशननी करताय त्याच्यावर डिपेंड आहे. करेक्ट. पण सस्टेनेबल रिझल्ट हवे असतील, लॉंग टर्म ते मेंटेन ठेवायचे असेल तर करत राहणं प्रयत्न वेगवेगळ्या मार्गांनी, हे गरजेचं आहे. बरोबर. मध्ये तुम्ही तुमचं होप सोडून देणं एक्झॅक्टली चुकीचं आहे. खूप करेक्ट. आणि वेट लॉस म्हणजे कमी खाणं, हे मिथ आहे का? 100% मिथ आहे. मी स्वतः डायटिशियन आहे, पण जवळपास 1400 ते 1500 किलो कॅलरीचा डाएट माझा डेली आहे. स्टील आय एम मेंटेनिंग. द रिझन इज तुमची बॉडी किती खाऊ शकते आणि किती कॅलरी बर्न करू शकते हे प्रत्येक बॉडीनुसार डिफर करेल. करेक्ट आहे. ओके, प्रत्येकाची बॉडी डिफरंट आहे. वेगळे. त्यामुळे मी जितकी कॅलरी खाईल तेवढेच तुम्ही खाऊ शकता का, किंवा तेवढेच एखादा तिसरा व्यक्ती खाऊ शकतो का?
नाही सेम नसणार आहे. करेक्ट. तर हे त्याच्यासाठीच 24 अवरचं तुमचं डाएट रिकॉल करणं, तुमचं काय इनटेक आहे हे जाणून घेणं आणि तुम्ही किती खाऊन वेट लॉस करू शकता हे समजून घेणं हे फार गरजेचं आहे. ओके. आणि त्याच्यामुळे कमी खाणं हे महत्वाचं नाहीये, कसं, किती आणि केव्हा खाताय हे महत्वाचं. करेक्ट. नंतर एखादं फंक्शन असलं की आजकाल Right. आपल्याकडे होतं की 10 दिवस जेवण अर्ध करा किंवा 2 टाइम जेवण बंद करून टाका. चुकीचं आहे. राईट. सो तुम्ही जे म्हणता जे रूट कॉज जे आहे ते फिक्स करणं आहे ते मला एका सोप्या भाषेत थोडंसं एक्सप्लेन करून सांगाल खूप आपल्या छान. व्ह्युअर्स. जसं आता तुम्ही क्रॅश डाएट बद्दल बोलले, क्विक रिझल्ट आहे, बरोबर. लोकांचा अप्रोच काय की मला पटकन रिझल्ट हवाय. मग त्याच्यात मूळ कॉज म्हणजे रूट कॉज म्हणजे काय की आतून एक्झॅक्टली इश्यू काय आहे त्या लेवलपर्यंत जाऊन जेव्हा तुम्ही वर्क करता ना तर त्याला म्हणतो आपण रूट कॉजवर काम करतो. करेक्ट. तर रूट कॉजवर काम करण्यासाठी 2-3 अप्रोच आहे. सगळ्यात पहिला ब्लड टेस्ट. ब्लड टेस्टमध्ये तुम्हाला ए टू झेड तुमच्या बॉडीमध्ये प्रत्येक ऑर्गनमध्ये काय इश्यूज आहे हे ते समजतात. लिव्हर आहे, किडनी प्रोफाईल आहे, लिपिड प्रोफाईल आहे, HbA1c म्हणजे 3 महिन्याची शुगर लेवल्स आहे. हे कळलं की समजतं की एक्झॅक्ट रूट कॉज कुठे आहे. ओके. जर लिव्हर प्रोफाईल गडबड आहे तर तुमचं बेली फॅट जास्त असणार. जर HbA1c हाय आहे तर तुम्ही प्री डायबिटिक किंवा डायबिटिक असू शकता. सो हा रूट कॉजवर काम करा. वेट लॉस किंवा वेट वाढणं हे साईड इफेक्ट आहे ऍक्च्युली. करेक्ट. तुम्हाला जर काही मूळ इश्यू असेल ना त्याचा तो साईड इफेक्ट आहे. जो हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो, थायरॉइड आहे किंवा एखाद्या मुलीला PCOD आहे, तर हा मूळ कॉज आहे. तर वी वर्क ऑन द रूट कॉज. जेव्हा तुमचं रूट क्लीन होईल तर ऑटोमॅटिकली रिझल्ट चांगले येईल. जसं एखाद्या बिल्डिंगचं फाउंडेशन जर स्ट्रॉंग असेल तर बिल्डिंग स्ट्रॉंग बरेच वर्ष उभे राहणार. बरोबर आहे. तर रूट कॉज इज बेसिकली द फाउंडेशन. करेक्ट. करेक्ट. हार्मोनल इनबॅलन्समुळे जे आपलं वेट गेन वगैरे होतं तर ह्याबद्दल तुमचं म्हणजे काय? जसं मी म्हटलं की रूट कॉज. सो हॉर्मोनल इम्बॅलन्स इटसेल्फ इज अ रूट कॉज. प्रत्येक म्हणजे स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये वेगवेगळे हॉर्मोन्स असतात. आता तुम्ही जर स्त्रियांबाबतीत बोलले तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचा बॅलन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे. एक म्हणजे म्हणतो ना पिरियड सायकल प्रॉपर ठेवण्यासाठी. जर तो गडबड झाला तर तुम्हाला पिरियडचे इश्यूज होऊ शकतात. कुठेतरी पुढे जाऊन PCOD, PCOS होऊ शकतं. सिमिलरली जो थायरॉइड हॉर्मोन आहे तो काय करतो, तो थायरॉक्सिन T3, T4 रिलीज करतो, ज्याच्याने तुमच्या शरीराचं चय अपचय चांगलं राहतं, मेटाबॉलिझम चांगलं राहतं, खाल्लेलं पचवण्याची क्षमता चांगली असते. करेक्ट. पण जर तुमचं थायरॉइड फंक्शनिंग स्लो झालं तर कुठेतरी तुम्हाला वेट गेन होणार, मेटाबॉलिझम लो होणार, थकवा जाणवणार. सो समवेअर हॉर्मोनल इम्बॅलन्स इज म्हणजे इट्स मे बी अ रूट कॉज फॉर द साईड इफेक्ट्स जे तुम्ही फेस करताय. ओके. येस. ओके. जे PCOS किंवा थायरॉइड मुळे त्या लोकांसमोर तुमचा अप्रोच कसा असतो? म्हणजे PCOD किंवा थायरॉइड म्हणजे त्यांचं असलेल्या त्या लोकांचा जो अप्रोच असतो जे वजन कमी करण्यासाठी वगैरे. सो मग अशा लोकांचं तुम्ही कसं जे डाएट प्लॅन किंवा राईट. तर पहिले तर कन्सल्टिंग करतो. कन्सल्टेशन मध्ये पहिले त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतो, त्यांचे ब्लड रिपोर्ट समजून घेतो की काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे. मग ते समजून घेतल्यावर त्यांना समजून घेणं, त्यांची मानसिक तयारी करून घेणं फार गरजेचं आहे. कारण जसं तुम्ही म्हटले पटकन रिझल्टसाठी सगळे येतात. करेक्ट. पण ज्यांना खरंच लॉंग टर्म हेल्दी राहायचं आहे ना त्यांना हे समजून सांगतो की हे बघा क्विक रिझल्टवर जाऊ नका, आपल्याला लॉंग टर्म हवंय. नुसतं वेट लॉस नाहीये, बरेचसे पॅरामीटर आहे. तुमची एनर्जी लो आहे का, तुमचं गट हेल्थ खराब आहे का, म्हणजे तुमचं डायजेशन गडबड आहे, तुम्ही रोज कॉन्स्टिपेटेड असता, ऍसिडिटी होते. ओके. मग हे सगळे तर पहिले मूळ कारण आहे, ह्याच्यावर पहिले काम करा. हे जर तुमचं नीट व्हायला लागलं ना वेट लॉस तर तुम्ही विसरून पण जाल. बरोबर. मेन मूळ कॉजवर काम करा. ते जर तुम्ही रिझल्ट आणले ना हे वेट लॉस तर होणारच आहे. काही त्याच्यात काही ऑप्शन नाहीये. करेक्ट. आजकाल जी आपण बिझी लाईफस्टाईल बघतो जी चाललेली आहे, मग ह्याच्यात लोकांनी डाएट आपला जो आहे तो कसा फॉलो ठेवायचा किंवा कसं मॅनेज करायचा असतो. किंवा आजकाल आपण बघतो आपलं बाहेरचं खाणं जास्त असतं, ऑनलाईन फूड जास्त असतं, काही काही मीटिंग्स वगैरे आजकाल कॉर्पोरेट लाईफ आहे. तर ह्याच्यात मग डाएट तुमचं मॅनेज करायसाठी काय तुमचा सल्ला राहील जे आजकाल बिझी लोक आहेत त्यांसाठी वगैरे? सो जसं मगाशी म्हटलं की व्हेरी क्विक लाईफस्टाईल झालेली आहे, हेक्टिक तर झालेली आहे पण क्विक, काही हवंय पटकन कसं मॅनेज करता येईल हे बघतात. तर क्विक फूड्स मध्ये पण लोक काय करतात, मग काय खाली जाऊन वडापाव घ्या, समोसा घ्या,
है ना, वी वॉन्ट जंक फूड, वी वॉन्ट क्विक फूड्स. पण त्याच्यात पण बरेचसे हेल्दियर ऑप्शन्स आहेत, ऑल्टरनेटिव्ह आहेत. तुम्हाला काही सोडायचं नाहीये. पहिली गोष्ट काही सोडायचं नाहीये. त्याच्यात काय मॅनेज करता येईल ना हे बघायचंय. दुसरी गोष्ट जर अगदीच अनिवार्य झालंय की काही ऑप्शनच नाहीये की घ्यावंच लागेल, मग तुम्ही किती क्वांटिटी घेताय हे मॅटर करेल. करेक्ट. ओके. मग जर जनरली जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी बरेचसे हेल्दियर ऑप्शन्स आहे. म्हणजे जर तुम्ही ब्रेकफास्ट बघितलं तर कॅन्टीन्समध्ये चांगले ब्रेकफास्ट ऑप्शन्स, इंडियन ऑप्शन्स मिळू शकतात. करेक्ट. काही नाही तर तुम्ही ओट्स घेऊ शकता. घरातनं क्विक निघायचं असेल तर स्मूदी घेऊ शकता. करेक्ट. ओके. करेक्ट. मॉर्निंग स्नॅक्स, इव्हिनिंग स्नॅक्स मध्ये फ्रुट्स ॲज अ Correct. ऑप्शन घेऊ शकता. करेक्ट. रोस्टेड ऑप्शन्स भरपूर आता आलेले आहे. म्हणजे चणे आहे, मखाने आहे, कुरमुरे आहे, पफ्ड राईस हे बरोबर. घेऊ शकतो. किंवा मग चिक्की आहे. करेक्ट. चिक्की. परत त्याच्यानंतर आपले कुकीज आलेत, ओट्सचे कुकीज, रागी कुकीज आलेत, बरोबर. ते ॲज अन ऑप्शन म्हणून घेऊ शकतो. राजगिराचा लाडू आहे, करेक्ट. हा एक ऑप्शन आहे. तर हे बरोबर. तुम्ही स्टफ करून ठेवू शकता तुमच्या ऑफिसच्या डेस्कमध्ये. आणि भूक लागली तर पटकन हे खाऊ शकता. काही नाही तर नट्सचं एक पॅकेट, मिक्स नट्सचा एक बॉक्स ठेवून द्या. बरोबर. बदाम, मनुके खा. करेक्ट. इट इज मच हेल्दियर देन व्हॉट यू आर कन्झ्युमिंग आउटसाइड. करेक्ट आहे. महत्वाचा उद्देश काय आहे की पोट भरलं पाहिजे. करेक्ट. मग तुम्ही कुठल्या पद्धतीने कसं बरोबर. पोट भरताय हे मॅटर. करेक्ट. एक जो बिगिनर आहे ज्याला हेल्थची जी जर्नी सुरुवात करायची असेल, सो ह्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही? ज्यांना पण वेट लॉस करायचंय किंवा ज्यांना पण जाणवतंय की काहीतरी गडबड होतीये बॉडीमध्ये. करेक्ट. ओके. म्हणजे त्यांना थकवा जाणवतोय किंवा ते सकाळी उठल्याबरोबर फ्रेश वाटत नाहीये, पोट साफ होत नाहीये. ओके. कुठेतरी एक जरी सुरुवात तुम्हाला जाणवते ना की कुछ तो गडबड है, तुम्ही लगेच पहिले त्याच्यावर काय सोल्युशन करता येईल नॅचरली हे प्रयत्न करा. करेक्ट. पहिले ब्लड टेस्ट करून घ्या. एखाद्या क्वालिफाईड डायटिशियनकडे पहिले जा. डॉक्टरकडे पहिले जातात लोक. पण डॉक्टरकडे कधी जावं की जेव्हा आता एकदम इमर्जन्सी मेडिकल कंडिशन झालेली आहे की काही पर्याय नाहीये ना, तर तुम्ही जा. पण जर बरोबर. तुम्हाला असं वाटतंय की हे बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण आहाराने रिव्हर्स करू शकतो, मग तेव्हा डायटिशियन इज द बेस्ट ऑप्शन. करेक्ट. डायटिशियनकडे घ्या, समजून घ्या की काय आहे काय नाही. वाटतंय हे सुरुवात आहे तर नक्कीच 100% हे रिव्हर्स होऊ शकतं. होऊ शकतो. येस. जे न्यूट्रिशियस्ट मध्ये जे तुम्ही करिअर किंवा बिझनेस करताय, सो ह्याचा पुढे काय स्कोप आहे किंवा जे पुढच्या 10 वर्षांमध्ये तुम्ही कसं बघता या करिअरला? खूप मस्त प्रश्न आहे. कारण 5 वर्षापूर्वी जेव्हा कोविड होता, कोविडच्या जस्ट 1 वर्ष आधी म्हणजे मी हेल्दी मध्येच होती तेव्हा जो बिझनेस नव्हता ना, तेवढा त्या 1 वर्षाच्या कोविडमध्ये उच्चांक गाठला होता. म्हणजे हा फरक का आला? कारण लोकांना समजायला लागलं की हेल्थ इज अ प्रायोरिटी आणि वेलनेस इज बेटर दॅन इलनेस. आजारी पडून मग फूडकडे लक्ष द्यायच्याऐवजी आपण सुरुवातीलाच आपली इम्युनिटी कशी डेव्हलप करू शकतो, कशा पद्धतीने आपण एक चांगली जीवनशैली जगू शकतो, तर हे लोकांना समजायला लागलं. तर आय थिंक ते 5 वर्षापूर्वी ही सुरुवात झालेली आहे. रेव्होल्युशन म्हणू शकतो आपण त्याला. 2020चं रेव्होल्युशन होतं ते फिटनेसचं. आणि आता या 5 वर्षात मला त्याच्यात बरेच अनुभव आलेले आहेत की लोक स्वतःहून मला कॉन्टॅक्ट करतायत आणि म्हणतायत की नाही मॅडम मला चालू करायचंय, काहीतरी बदल जाणवतोय, लेट स्टार्ट. करेक्ट. आणि दे आर रेडी टू इन्व्हेस्ट ऑन देअर हेल्थ. करेक्ट. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ती इन्व्हेस्टमेंट आहे, खर्च नाहीये. ही तुमच्या हेल्थसाठी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. कारण तुम्ही माझ्यासोबत 3 महिने 6 महिने असाल, पण लाईफ लॉंग ते तुमच्यात बदल जे घडतील सायकोलॉजिकल, ते तुम्ही लाईफ लॉंग फॉलो करा. करेक्ट. आणि मी अशा पद्धतीने सांगेन की पुढच्या 10 वर्षात ना, पहिले डॉक्टरकडे जायच्या आधी लोक म्हणतील की नाही पहिले डायटिशियनकडे जाऊया, जर नाही काय वाटलं तर आपण डॉक्टरकडे जाऊ. आणि हा क्लेम आहे जो मी नक्कीच करू शकतो. ओके. आणि एंड ऑफ द डे आपण जे काही पैसे कमवतो किंवा जिथे पण जॉबला जातो, त्याच्यात तुमचे हेल्थ चांगली राहणं हा पहिला गोल प्रत्येकच राहणं गरजेचं. एक्झॅक्टली. बरोबर. आता तुम्ही जो काही बिझनेस वगैरे सुरुवात केला, आपण आता आपल्या व्यापारावर येऊ की ह्यातले मग सुरुवातीचे जे क्लायंट्स वगैरे होते तर ते मिळवण्यासाठी मग तुमची स्ट्रॅटेजी काय होती किंवा तुम्ही कसे ते गेन केलेत सुरुवातीचे कस्टमर? राईट. तर काय झालं, जसं मी म्हटलं हेल्दी मध्ये खूप चांगला अनुभव होता मला. आणि मग त्याच्यानंतर मी जॉब स्विच केला ऍज अ सिनियर न्यूट्रिशनिस्ट म्हणून प्रोटीन सप्लिमेंट कंपनीमध्ये मी जॉबला लागलेली. पण त्या दरम्यान काय झालं ना की माझे जे ओल्ड क्लायंट्स आहेत ते स्वतःहून ज्यांना रिझल्ट आलाय ते मला रेफरन्सेस द्यायला सुरुवात केली आणि म्हणायला लागले की मॅडम आम्हाला तुमच्यासोबतच डाएट करायचं, तुम्ही हेल्दी मध्ये नसेल पण आम्ही पर्सनली तुमच्यासोबत स्टार्ट करू. तर तिथे मला एक कॉन्फिडन्स आला की मी स्वतः इंडिपेंडेंटली सुद्धा लोकांना हँडल करू शकतेच.
आय डोंट नीड अ कंपनी टू हँडल द पीपल. Correct. मग तिथून मला एक कुठेतरी एक स्पार्क आला की लेट्स ट्राय टू स्टार्ट अवर ओन स्टार्टअप. करेक्ट. म्हणून मग मी न्यूट्रामिल नाव डिझाईन केलं, सर्च केलं, स्टडी केला ओके. आणि देन आय लॉन्च इट इन 2023. ओके. आणि अशा पद्धतीने क्लायंट बेस यायला सुरुवात झाली. तर सुरुवातीला अडचणी आल्या कारण की बरोबर. पहिले 1-2 क्लायंट आले ते रेफरन्सेसनी आले. पण करेक्ट. मी एवढं सांगू शकते की जर तुमचा रिझल्ट चांगला असेल ना 90% ऑफ युअर बिझनेस विल कम फ्रॉम रेफरन्स. करेक्ट. तुमची सर्व्हिसची क्वालिटी खूप याच्यात मॅटर ठेवते. 100% तुम्ही जशी सर्व्हिस द्याल तसाच तुम्हाला रिझल्ट आहे. सो तुमचा जो काय सक्सेस आहे आजचा, तर त्याच्यात स्किल, कन्सिस्टन्सी की मार्केटिंग या तिघांपैकी म्हणजे तुम्ही कशाला जास्त महत्व द्याल? सगळ्यात पहिले तर स्केल अप करावंच लागेल है ना. करेक्ट आहे. तुम्हाला लोकांपर्यंत करेक्ट. पोहोचणं हे फार गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे कारण की सुरू केलं की असं नाही की यश येईलच करेक्ट. किंवा तेवढेच क्लायंट मिळतील किंवा आपला जो टार्गेट आहे तो अचीव्ह होईलच असं कंपल्सरी नाहीये. करेक्ट. हे अप्स अँड डाऊन्स हे प्रत्येक बिझनेसमध्ये असतात. 100%. पण तुम्ही कन्सिस्टंटली माइंडसेट जर ठेवला की नाही मी काही झालं तरी वर्क करत राहील आणि जे आता एक्झिस्टिंग क्लायंट आहेत त्यांना मी 100% रिझल्ट देईल. त्याच्यातनं मला 4 क्लायंट येतील, ते येतील तेव्हा येतील पण तोपर्यंत सुरुवात करत राहील. ही कन्सिस्टन्सी जेव्हा करतो ना तेव्हा आय डोंट थिंक सो तेवढी मार्केटिंगची गरज पडते. लागते. करेक्ट. येस. सो आज पहिल्या भागात आपण आरोग्य आणि डाएट रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या ह्या भागामध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. तर आपण पुढच्या भागात आहेत ज्या करिअर रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या बघणार आहोत. तर तुम्ही पुढच्या भागासाठी तयार राहा. धन्यवाद.